नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी रोहित साळुंखे. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर व परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तेवढेच जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात येते. बेळगाव शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशीच रंगोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र परंपरेनुसार शहापूर, खासबाग, वडगावसह उपनगरातील काही ठिकाणी आज तरुणाईचा उत्साह शिगेला पोचला होता. घराघरात, गल्लीत, चौकात आणि संपूर्ण शहरात विविध रंगांनी न्याहून निघालेले तरुण तरुणी, लहान मुले मुली, महिला या रंगोत्सवात सहभागी झाल्याची चित्र पाहायला मिळाले. एकमेकांवर पाणी टाकून पाण्याचे फुगे मारून डीजेच्या तालावर स्प्रिंकलरच्या खाली थिरकत होते. बुराना मानो होली हे असे म्हणत एकमेकांना रंग लावण्यात आला. होळी पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन झाल्यावर पंचमीच्या दिवशी या भागात रंगोत्सव साजरा होतो. हुबळी धारवाडकर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा तिरस्कार केला आहे. तसे असताना त्यांना बेळगावकर कसे स्वीकारतील? स्वतः आपल्या व्याहींची उमेदवारी चुकून उमेदवारी मिळवली आहे. याद्वारे त्यांनी आपण स्वार्थ राजनेता असल्याचे साबित केले आहेत, असे महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ बेळगाव ग्रामीण भागातील मारिहाळ येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, विनोद चव्हाण, आसिफ मुल्ला व इतर उपस्थित होते. तसेच सौदत्ती विधानसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या हंचनाळ येथे देखील मृणाल हेब्बाळकर यांची प्रचार सभा पार पडली. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज चाय पे चर्चा केली. आज सकाळी हनुमाननगर आणि हिंडलगा श्री गणेश मंदिराजवळ उमेदवार जगदीश शेट्टर यांचा हा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणारा यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघ माझा गृह मतदारसंघ असून याचा विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे चिकोडी काँग्रेस लोकसभा उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांनी सांगितले. चिकोडी तालुक्यातील जिंत्राळ, कुरणीवाडी, चिकालगुड्ड आदी भागात आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. तसेच बेळगाव तालुक्यातील अगसगा, हंदिगनूर, केदनूर येथे बूथस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बेळगाव तालुक्यात शनिवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या व ढोल ताशांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसून आली. एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सकाळपासूनच गावागावांमध्ये रंग खेळण्यास सुरुवात झाली होती. तालुक्याच्या विविध गावांमध्ये होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र होळीच्या 6व्या दिवशी म्हणजेच शनिवारी साजरी करण्यात आली. दुपारी 12 वाजेपर्यंत अवघा तालुका रंगात रंगून गेला होता. गावच्या वेशीवर, गल्ल्यांमध्ये, कोपऱ्यांवर, चौकात रंग खेळण्याचे आयोजन करण्यात आले होते. काही गावांमध्ये दुपारी 12 पर्यंत तर काही ठिकाणी 12:30 पर्यंत रंगपंचमी साजरी करण्यात आली. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. एका नवजात शिशूच्या उपचारासाठी ओ पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. यासाठी बीम्स ब्लड बँकेचे प्रमुख डॉक्टर रवींद्र पाटील यांनी फेसबुक फ्रेंड सर्कल टीमच्या संतोष दरेकर यांचे पाचारण केले. त्यांनी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे कर्मचारी राजकिरण पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काही क्षणातच येऊन रक्तदान केला. यामुळे नवजात शिशूचे पालकांनी त्यांचे आभार मानले. रंगोत्सव म्हणजे रेन डान्सिंगचा प्रकार आजकाल सर्वत्र पाहायला मिळतो. मात्र याला फाटा देत शहापूर येथे पर्यावरण स्नेहपूर्ण रंगोत्सव साजरा करण्यात आला. बेळगाव शहरात यंदा पाण्याची समस्या भेडसावत आहे. हे लक्षात घेऊन शक्यतो कोरडे रंग खेळण्याचे आवाहन करण्यात आला होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कैलाशवासी नारायण जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण स्नेहपूर्ण रंगोत्सव साजरा करण्यात येत आहे. आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्कल खासबाग येथे नैसर्गिक फुलांचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालुजीराव अष्टेकर, नगरसेवक रवी साळुंखे, नेताजीराव जाधव, हिरालाल चव्हाण, अमृत भागोजी, मनोहर होसूरकर, श्रीधर उर्फ बापू जाधव व इतर उपस्थित होते. आज शनिवारी बेळगाव उपनगरात जल्लोषात परंपरेनुसार रंगपंचमी साजरी झाली. यानिमित्त पोलीस विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नेहमीप्रमाणे सण उत्सवात शांती राखण्यासाठी व्यस्त पोलीस कर्मचारी आज देखील आपली सेवा बजावत होते. याप्रसंगी नागरिकांनी त्यांना रंग लावून त्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
बेळगाव तालुक्यातील बसवनकुर्ची गावामध्ये श्री कलमेश्वर यात्रा आगामी दिवसात होणार आहे। यानिमित्त शेकडो वर्षांची परंपरा जपत बैलगाडीतून जाऊन इंगड्यांसाठी लाकडे आणण्याची प्रक्रिया आज पार पडली। यासाठी आज पहाटे 4 वाजता गावातील नागरिक बालसमूहासह मोठ्या संख्येने कुर्चीपासून काकतीपर्यंत अनवाणी पायाने जात जंगलातील लाकडे घेऊन पुन्हा कुर्चीकडे परतले। मंगळवारी दिनांक 2 एप्रिल रोजी ही यात्रा साजरी होणार आहे। आदर्शनगर वडगाव बेळगाव येथील संजीवनी फाउंडेशनतर्फे मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली। काळजी केंद्रात राहणाऱ्या अबालवृद्धांनी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रंग लावून गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत होळीचा आनंद लुटला। काळजी केंद्रात राहणाऱ्या आजी आजोबांना संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळे यांनी रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या। काळजी केंद्रात राहणाऱ्या आजी आजोबांना घरगुती वातावरण मिळू दे यासाठी संजीवनी फाउंडेशनचे सीईओ मदन बामणे नेहमीच प्रयत्नशील असतात। बेळगावच्या सुपर्णा कुलकर्णी यांना स्विगी प्रस्तुत शी द चेंज या महिला उद्योजक पुरस्काराने गौरवण्यात आले। खाद्य उद्योगामध्ये महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांनी पुढे यावे यासाठी स्विगीने हा उपक्रम हाती घेतला होता। त्याचे उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाले। त्यांच्याच हस्ते महिलांना गौरवण्यात आले। कर्नाटकामध्ये असा पुरस्कार मिळविणाऱ्या सुपर्णा कुलकर्णी ह्या एकमेव महिला आहेत। निपाणी महामार्गावर सध्या 6 पदरीकरणाचे काम सुरू आहे। येथील गव्हाण क्रॉस येथे चोरट्यांनी गुरुवारी रात्री येथील जवळपास 1 टन स्टील चोरले होते। सदर स्टील कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जात असताना त्याचा पाठलाग केला असता यातील 4ही चोरटे वाहन सोडून पळून गेल्याचा प्रकार घडला। याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की निपाणी महामार्गावर सध्या 6 पदरीकरणाचे काम सुरू असून यासाठी आणलेले स्टील गव्हाण फाटा येथे काही चोरट्यांनी पळविले होते। सदर स्टील या वाहनातून भरून नेण्यात येत होते। सदर वाहन स्तवनिधी घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जात होते। यावेळी संशय आल्याने अवताडे कंपनीचे कर्मचारी अक्षय सारापुरे यांनी या वाहनाचा पाठलाग केला। या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे। अधिक तपास निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी करीत आहेत। कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरून ताकाळी म्हैसाळ कालव्याचे पाणी सलगर मार्गावरून जतकडे जात आहे। कर्नाटकाच्या हद्दीतून सदरचे पाणी जात असल्याने सीमा भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांना लाभदायक ठरल्याने परिसरातील नागरिक सुखावले आहे। आतनी तालुक्याच्या व्याप्तीत येणाऱ्या अनंतपूर महसूल विभागातील खोतवाडी, पांडेगाव, खिडेगाव, अरळहट्टी या गावाला या कालव्यापासून अगदी 10 फूट अंतरावरून पाणी जात असल्याने याचा लाभ परिसरातील शेतकरी आणि गावकऱ्यांना होण्यास मदत होत आहे। तसेच या पाण्यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांना लाभदायक ठरत आहे। सध्या प्रचंड प्रमाणात उष्मा वाढल्याने निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना आता वळीव पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे। सध्या मोठ्या प्रमाणात उकाडा वाढल्याने पशुपक्ष्यांसह माणसांचाही जीव हैराण झाला आहे। त्यामुळे वळीव पाऊस कधी हजेरी लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। निपाणी तालुक्यात मागील वर्षी मान्सूनची समाप्ती झाल्यानंतर अद्याप वळीव बरसलाच नाही। उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत आहे। यंदा मार्च अखेरीस उन्हाच्या प्रमाणात भरमसाठ वाढ झाली आहे। शनिवारी तापमानाचा पारा 36 अंशावर पोहोचला असल्याने अंगाची लाही लाही होत आहे। उष्माच्या माऱ्यातून बचाव करून घेण्यासाठी थंडगार पदार्थांकडे प्रत्येक जण आकर्षित होताना दिसत आहेत। शनिवारी संकेश्वर येथील कलिंगडाच्या स्टॉलवर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती। राज्यात विजापूरनंतर बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष लागवड अथणी तालुक्यात होते। एकट्या अथणी तालुक्यात 5500 हेक्टरवर द्राक्षाचे पीक घेतले जाते। कागवाड, रायभाग, हुक्केरी, चिकोडी आदी तालुक्यांमध्ये एकूण 13,000 हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागायती आहेत। एकूण सुमारे 80,000 टन कच्च्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते। मात्र यंदा पाऊस न पडल्याने द्राक्ष पिकाचे प्रमाण घटले आहे। सरासरी हे पीक 20% कमी झाले आहे। यातच लहरी हवामानामुळे द्राक्षांचे उत्पादन घटले असून सुक्या द्राक्षांच्या भावातही घसरण झाल्याने बागायतदारांच्या अडचणीत भरच पडली आहे।
याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.